ये लो पानी पियो, पानी पियो। हमने कहा था ना गौरी जी मखाने मत खाओ, क्यों खाए मखाने? होगी ना परेशानी अब। आपल्या बाळावरचं प्रेम, नात्यांचे उलगडत जाणारे नवे पैलू सगळं खूप छान आहे बाळा। त्या सगळ्याचा आनंद घेत या बाळाचं स्वागत करायला तुम्ही दोघंही तयार आहातच। खुदा पहाड़ निकली चुईया, तुम्हारे ससुराल वालों ने शगुन के नाम पे ये रद्दी भिजवाई है। आज हम उन बच्चों को ऐसा मजा चखाएंगे ना कि खेलना कूदना भूल जाएंगे, कह दे रहे हम। अम्मा रुकिए, अम्मा वो पांडे जी के बच्चों ने कुछ नहीं किया, हेडलाइट हमसे टूटी। तुमसे टूटी? कैसे? छोटा सा एक्सीडेंट हो गया। इस कन्या के कुंडली में सूर्य नीच का है, जो इनके बच्चे के लिए खतरनाक योग बन रहा है। कोई तो उपाय होगा गुरुजी। अब कुछ नहीं माताजी, ये घर ही इसका और इसके बच्चे का रक्षा सूत्र है और इसके सिवा कोई पर्याय नहीं। इन्हें चोट लगने और बच्चे के नुकसान होने का योग बन रहे हैं। हे भगवान, तभी गौरी को चोट लग गई गुरुजी। अब क्या होगा? सब अच्छा ही होगा, क्योंकि आपकी कुल देवी बहुत जागृत है। तभी तो आप लोगों के पूजा पाठ से, कुल देवी के आशीर्वाद से आप लोगों को बचाया है, वरना माता जी कुछ भी हो सकता है। चुप चुप कहिए गुरुजी। गुरुजी, कृपा करके हमें ये बताइए कि ग्रहों के इस बुरे योग को कैसे टाला जा सकता है? बस एक ही तरीका है, जितना हो सके कन्या इस बच्चे के जन्म तक इस घर के दहलीज को ना लागे। सारा समय इस घर में व्यतीत करे तो कुल देवी इसकी और इसकी बच्चे की रक्षा करेंगे। लेकिन अगर ये घर के बाहर गई तो इसको क्या होगा, इसकी कल्पना बड़ी भयानक है। चारों तरफ खतरा है और दुर्घटना के योग बन रहे हैं। हे भगवान, इसका मतलब गौरी घर के बाहर बिल्कुल नहीं जा पाएगी? हरगिज नहीं। देवा, अरे काय हो गोळ? हा, एरवी तावरून ताकबात ओळखणारी मी सर काय चालला माका काय कळणारच नाही। काय चूक काय बरोबर काय समजेनासाच झाला माका। नाही म्हणजे आपल्या अनुभवावर आपल्या बुद्धीवर विश्वास ठेवचो का इतरांच्या बुद्धीप्रमाणे वागूचा, कायच कळणार नाही माका। काय करू काय मी, तूच सांग बाबा। तू कुणाचंही ऐकू नकोस, गरमागरम चहा पिऊन घे। अरे तू माझ्या समोरच आणि आवाज मागून येता। आजी अगं मी आहे गौरी। तू होय? माका वाटला की देवच बोलला माझ्याशी। तू पण ना मस्करी करतेस। देव कसा बोलेल बरं? या चहा प्या। हा, दे। मी खोलीत गेले होते तुझ्या, हा. तू दिसली नाही, मग मी शोधत शोधत इथे आले। इथं काय करत होतीस? अगो काय नाही, दादी देवळ्यात गेली आहे ना, म्हणून मी हायसर बसलो येऊन। म्हटलं देवासमोर बसून जरा काय मार्ग सुचतो का बघूया। आई द्या ना, मी निवडते। नाही अगं, झालंच काय, त्याला करून टाकते मी। आपण गौरीसाठी इतके पैसे खर्च करतोय, पण त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही। काय ग, म्हणजे काय? म्हणजे तिच्या सासरचे तिला त्रास देतायतच। गौरी काय बोललीये का तुझ्याशी? हो, खूप अपसेट होती। अम्माजी तिच्या मागे लागल्यात, नोकरी सोड म्हणून। काय नोकरी सोडायला? काय डोकं बिकं दिलं का नाही आम्हाला? हे असे बुरसटलेले विचार घेऊन जगणार आहेत की काय आयुष्यभर? अरे वाह, आता
आता खरी मजा येणार. अम्मा तुला नोकरी करू देणार नाहीत आणि बाबा तुला नोकरी सोडू देणार नाही. गौरे, गौरे, ये ना आजी. काय करतास? काय नाही, कपाट आवरते. अगं येळ मिळेल ना तेव्हा काम करूकच होया ना. तुम्हा नोकरीवाल्या बायकांना सगळं सांभाळून करूचा लागता ना. काय गो गौरे, नोकरीचं काय विचार केलं? सोडतलस का आपला? नाही म्हणजे काही ठरवलं नाही अजून. सुट्टीचं सांगितलंय ऑफिसमध्ये. अगो पण अशी किती सुट्टी मिळतली तुका? बघू मिळेल काही दिवस, नंतर बघेन. गो फोन येलो बघ. कुणाचा? ऑफिसमधून फोन आहे तिवारी सरांचा. हेलो, नमस्ते सर. मिसेस गौरी शुक्ला, तुम्हारा मेल पढ़ा हमने, पर अब हम तुम्हारी छुट्टी सैंक्शन नहीं कर सकते. विदाउट पे की भी लिमिट खत्म हो चुकी है. अब या तो तुम्हें ज्वाइन करना होगा या तो रिजाइन करना होगा. आइंदा आपने हमसे इस लहजे में बात की तो हम सारा लिहाज छोड़ देंगे. हम अपनी बहुओं के सामने आपकी मनमानी नहीं सहेंगे और अपना सारा ध्यान भगवान के भजन में लगाइए. लाईफ मध्ये पहिल्यांदा ऑफिशियली चोरी करून सुद्धा मी या तिघांपैकी काहीच चोरलेलं नाहीये. इनफॅक्ट यू नो व्हॉट, मी जगातला पहिला चोर असेल ज्याने गल्ल्यातले पैसे बाजूला ठेवलेत आणि बाजूची हिशोबांची वही घेऊन आलोय. उद्याची सकाळ आपल्यासाठी काहीतरी खुश खबर घेऊन येणार. ठीक आहे. एवढ्या रात्री मला अर्जंटली बोललंस तर मला काय ऐकायचं नाहीये. बाय. ऐक चिडू नकोस तू. यार तुम्ही इथे काय करताय? ताप आलाय का नाही ते बघत होतो. असं पायाला हात लावून? हा म्हणजे पायात ताप उतरलाय का नाही ते बघत होतो. पायात? ते समजा जाऊ दे हो. तुम्ही झोपा निवांत. आता कसं पाय लांब करून झोपलं होतं तसं झोपा तुम्ही. झोपा. हो नाही, माझे झाले झोप. अहो माणसाला बरं नसल्यावर त्यांना झोपायचं असते. तुम्ही झोपा नाही तर दुकान बंद व्हायचं. जनरल जेव्हा लग्न होतं तेव्हा मध्ये अंतरपाठ धरतात, बरोबर? तो पाईप होता. तुमच्या लग्नात पाईप ठेवला होता. ही अशी म्हणते की मी तिला चोरून बघत होतो. पहिलं कोणी बघितलं असेल सर? मी तर नाही बघितलेलं, मी तर माझ्या कामामध्ये होती. हिला कसं माहिती की मी चढ चोरून बघतोय? जरा धर रे. अरे काय रे हे अथर्व, मी डबा चुकून उलटा पकडला. सॉरी. उचलतो मी. कसली चावी आहे ही? कोण जाणे, बघू. मी पण कधी बघितली नाही. एखाद्या तिजोरीची वाटते चावी.